ठरलं तर मग या मालिकेच्या 9 जुलैच्या भागामध्ये पूर्णाची सायलीला सांगत असते, माझ्या मनामध्ये आदर्श नातसून जशी होती ना, तू तशीच आहेस आणि त्यामुळे मी अगदी मनापासून या घरची सुभेदारांची नातसून म्हणून तुझा स्वीकार करते असं म्हणत पूर्णाजीने सगळ्यांनाच धक्का दिलेला असतो आणि म्हणूनच या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावरती सोपवून मी अगदी निर्धास्तपणे आता निवांत राहणार आहे असं म्हणत घराच्या सगळ्या चाव्या पूर्णाजीने स्वतःहून सायलीच्या हातात दिल्यावरती इकडे अस्मिताचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो। म्हणजे जे समोर बघतोय ते सत्य की खरंच आपण स्वप्नात आहोत अस्मिताला काहीच कळत नसतं आणि सायलीला तर आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरल्याचा भास होत असतो। हातामध्ये पूर्णाजीने ठेवलेल्या चाव्यांचा जुडगा आणि सायली हमसून हुमसून रडायला लागते। सायली सांगायला लागते, पूर्णाई मला हा हक्काची खरंच गरज नाहीये, मला हा हक्क नकोय, मला तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे आहे, आपुलकी पाहिजे आहे, प्रेमाने मारलेली साथ पाहिजे आहे। यावरती मग मात्र इकडे पूर्णाची म्हणते नाही, पण मला तर वाटतं की या घरची सगळी जबाबदारी तू घ्यावीस, तू या घरचा सगळा भार उचलावास असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आता पूर्णाजीच्या पाया पडते। पूर्णाजी तिला आशीर्वाद देते आणि आता अर्जुन सुद्धा खूप खुश होतो। पूर्णाजी असं कधी वागेल याच्यावरती अर्जुनचा विश्वासच बसत नसतो। आता पूर्णाजीने सायलीला जवळ घेतलेलं असतं। सायली मिठी मारून हमसून हुमसून रडायला लागते आणि आता त्या चाव्या आपल्या हातात घेते। यावरती अर्जुन म्हणतो, माफ कर मला पूर्णाजी, मी खरं तर तुला याचा जाब विचारायला आलो होतो की तू मिसेस सायलींसोबत अशी का वागत आहेस म्हणून, पण तू तर मला सरप्राईजच दिलंस। यावरती मग मात्र अश्विन म्हणतो, खरंच की, म्हणजे शॉक बसला आपल्याला, शॉक। यावरती कल्पना म्हणते, पण हा शॉक न खूप सुखद होता, म्हणजे खरंच पूर्णाई तुम्ही आज जे केलंत ना, आम्ही खरंच खूप भारावून गेलो असं म्हटल्यावर ती पूर्णाजी सायलीला सांगते, आजपासून एका आदर्श नातसूनासारखं हे घर तू सांभाळशील असं म्हणत ती चाव्यांचा जुडगा दिल्यावरती इकडे आता प्रताप म्हणतो, बरं झालं पूर्णाजी, म्हणजे तू आता ना इकडे कल्पना आणि आमचं मोकळीक दिलीस, कल्पनाच्या डोक्यावरचा खूप मोठा भार मोकळा केलास, त्यामुळे आता सगळी जबाबदारी सायलीवरती सोपवून आम्ही दोघं जण अगदी वर्ल्ड टूरला जायला मोकळे की असं म्हणत मग मात्र सगळेच जण सायलीचं कौतुक करतात। अस्मिताला मात्र हे काही कौतुक सहन होत नाही। त्यावरती आता पूर्णाजी म्हणते, चला आपण ना छानपैकी देवाच्या पाया पडूया। मग सगळेजण देवाच्या पाया पडण्यासाठी देवी आईच्या इकडे येतात आणि छानपैकी देवी आईच्या पाया पडतात आणि आता इकडे अस्मिता प्रियाला लगेच व्हिडिओ कॉल लावते आणि घरामध्ये काय चाललंय बघ ये असं तिला आता सांगण्याचा प्रयत्न करते। इकडे अर्जुन छानपैकी पूजेचं ताट तयार करतो, दिवा लावतो, त्याच्यामध्ये फुलं ठेवतो। हे सगळं दृश्य अस्मिता प्रियाला लाईव्ह पाठवत असते आणि प्रिया आता हे दृश्य पाहते आणि ती अस्मिताला काही बोलणार तितक्यात अस्मिता तिला तोंडावरती हात ठेवून खूण करते की इथे सगळेजण आहेत, फक्त जे चाललंय ते बघ, काहीही बोलू नकोस कारण तुझा आवाज बाहेर येऊ शकतो। मग मात्र प्रिया चिडतच हे सगळं दृश्य पाहते की पूर्णाजी बाजूला उभी आहे। इकडे आता अर्जुन छानपैकी पूजेचं ताट तयार करतोय आणि पूर्णाजी सायलीला काहीही न बोलता पूजा करण्याची परवानगी देते। हे दृश्य पाहून आता मात्र प्रियाचा नुसता जळफळाट होतो। अर्जुन निरंजन लावतो, दोघं जण छानपैकी देवाची पूजा करतात आणि आता अर्जुन म्हणतो, सायली आज आरतीचा मान तुमचा, तुम्ही आरती पकडा आणि मी तुमच्या हाताला हात लावणार। सायली म्हणते, नाही सर, आरती तुम्ही घ्या, मी हाताला हात लावते ना। यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, नाही, आजचा मान तुमचा आहे की नाही, आज काहीही झालं तरी आरती तुम्हीच धरायची। पूर्णाजी म्हणते, हो, आजचा मान तुझाच आहे, त्यामुळे आरतीचं ताट तूच धरायचं असं म्हणत मग मात्र पूर्णाजी सुद्धा सायलीला आरतीचं ताट घेण्याचा मान देते आणि सायली आणि अर्जुन दोघंही मिळून छानपैकी आरती करतात। आणि आता देवी आईकडे अजून काय मागावं, जे हवंय त्यापेक्षा भरभरून देवी आईने दिलेलं असतं अशी सायलीची अवस्था झालेली असते। सायली अगदी हवेतच तरळत असते कारण आतापर्यंत तिला कधीच कोणी मायेचं प्रेमाचं असं नसतं, पण आज हक्काने पूर्णाजीने तिचा स्वीकार केलेला असतो। मग आता आरती झाल्यावरती देवी आईचा आशीर्वाद घेतल्यावरती
सायली पूर्णाजीचा आशीर्वाद घेते. पूर्णाजी सदा सुखी राहा असा आशीर्वाद देते. इकडे आता प्रिया हे सगळं पाहायला लागते. तिला आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही. म्हणजे या सगळ्यामध्ये खरंच खरंच हिला पूर्णाजीने स्वीकार केलाय आणि मला खरंच हकलपट्टी केली. इतकी सिच्युएशन बदलली तरी कधी? आणि आता ती विचारच करत असते. तोपर्यंत इकडे कल्पनाच्या पाया पडण्यासाठी दोघ जण येतात. कल्पनाच्या पाया पडल्यावरती कल्पना दोघांना सुद्धा आशीर्वाद देते. हा म्हणजे अगदीच मला काही अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद नाही द्यायचा आहे, पण 2 तरी मुलं हवेतच की. लवकरात लवकर या घरात पाळणा हलू दे आणि लवकरात लवकर मला तुम्ही आजी बनवा असं म्हणत कल्पना आशीर्वाद देते. मग प्रतापचा आशीर्वाद घेतला जातो. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन मग मात्र सायली आणि अर्जुन इकडे देवी आईच्या मंदिराच्या इकडे असताना प्रियाचा जळफळाट होतो. पूर्णाजीने या सगळ्याला परवानगी दिली तरी कशी? आणि मग आता अस्मिता हा व्हिडिओ कॉल तिला केलेला असतो तो कट करते आणि आपल्या रूम मध्ये येते. आपल्या रूम मध्ये आल्यावरती मग अस्मिता तिला पुन्हा कॉल करते आणि म्हणते, बघितलंस आमच्या घरात काय तमाशा चाललाय ते. यावरती प्रिया म्हणते, पण पूर्णाजीने या दोघांना एकत्र पूजा करण्याचा मान तरी कसा दिला? मला काही कळतच नाहीये. पूर्णाजीने त्यांना थांबवलं का नाही? यावरती अस्मिता म्हणते, तू ड्रामा पाहिलास ना, हा ड्रामा फार कमी होता. घरामध्ये जो ड्रामा झालाय ना तो खरं तर तुला माहिती नाहीये. यावरती प्रिया म्हणते, काय ड्रामा, काय झालाय काय? यावरती अस्मिता तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. पूर्णाजीने सायलीची माफी मागितली. नुसतीच माफी नाही मागितली, तिला सांगितलं की या घरची तूच आदर्श नातसून आहेस. नातसून म्हणून तिचा स्वीकार केलाय आणि इतकंच नाही, नुसता स्वीकार नाही तर तिला सगळ्या घराच्या चाव्यांचा झुडका दिलाय. तुला माहिती आहे का? यावरती प्रिया म्हणते, काय? मग आता माझं काय होणार? म्हणजे माझा पत्ता कायमचा कट झाला की काय? पूर्णाजी अशी कशी वागू शकते? पूर्णाजीने मला त्या घरामध्ये येण्यासाठी बंदी केले. त्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही अशी तंबी दिली आणि एकीकडे सायलीला आपली नातसून म्हणून स्वीकार करत तिला आशीर्वाद देते. आता माझं काय होणार? अस्मिता म्हणते, तुझं काय होणार मला खरंच काय माहित नाही बरं का, पण माझं काय होणार मला आता कळलेलं आहे. कारण सायलीला मला वहिनी म्हणून आता स्वीकार करायलाच पाहिजे. कारण पूर्णाजीने तिला जर का या घराच्या सुनेचा मान दिलेला आहे तर मला सुद्धा तिला वहिनी म्हणून मान द्यायलाच पाहिजे ना. तू बघ बाबा तुझं काय करायचं ते. यावरती प्रिया म्हणते, अगं अस्मिता असं काय करतेस? माझ्यावरती तुझा पूर्णपणे विश्वास आहे ना? यावरती अस्मिता म्हणते, माझा तुझ्यावरती विश्वास आहे तन्वी, पण तू कधी कधी माती खातेस ना, त्या मातीचं काय करायचं? त्यामुळे मग मात्र आता मला काही करता येत नाही. तू अशी माती न खाता व्यवस्थितपणे वागलीस ना तरच मी तुझी मदत करू शकते, नाहीतर मी तुझी अजिबात काही मदत करू शकणार नाही. मी तुला सपोर्ट पण नाही करू शकणार. यावरती प्रिया सांगते, अगं असं काय करतेस? नाही, तूच मला सपोर्ट करायचा आहे. तुझ्या मदतीशिवाय मला खरंच काही करता येणार नाही. हे बघ, खरं सांगू का, तर जर का आपल्याकडे अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते ना तर पूर्णाजी समोर यांचं हे खरं रूप नक्कीच आलं असतं. मग पूर्णाजीला समजलं असतं की हे दोघं जण फक्त आणि फक्त नवरा बायको असल्याची ऍक्टिंग करतायत. हे खरे नवरा बायको अजिबात नाहीयेत. त्यासाठी तू माझी मदत करायची अस्मिताला आता इकडे प्रिया सांगते, एक काम कर, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ना ही ऑफिसमध्ये नाहीच आहे बहुतेक. यांनी ती बहुतेक रूम मध्ये लपवलेली असेल. त्यामुळे मी तिथपर्यंत येऊ शकत नाही कारण पूर्णाजीने मला तिकडे येण्यापासून बॅन केलेलं आहे. त्यामुळे अस्मिता तूच त्यांच्या रूमवरती नजर ठेव आणि आता तू लक्ष ठेव की फाईल कुठे आहे. यावरती अस्मिता म्हणते, तू काळजीच करू नकोस ग, मी तुला मदत करायला नेहमीच तयार असणार आहे. त्यामुळे तू कधीही मला सांग, काहीही काम करायला मी नक्की करणार. मी ऑलरेडी अर्जुन सायलीच्या रूमवरती पाळत ठेवायला सुरुवात केली आणि जशी संधी मिळेल ना तशी त्यांच्या रूमची झडती घेऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कुठे आहे फाईल ती पाहीन. प्रिया म्हणते, नक्की एवढं काम माझं करशील ना? अस्मिता म्हणते, तू काळजीच करू नकोस ग. आता मात्र प्रिया खूप इन्सिक्युअर झालेली असते कारण एक तर सुभेदारांच्या घरात एंट्री बंद आणि त्यात सायलीची पूर्णाजीने केलेली नातसून म्हणून स्वीकार. या सगळ्यामुळे प्रिया टेन्शन मध्ये येते आणि जे करता येईल ते करण्याचा साम दाम दंड भेद सगळं वापरून सायलीबद्दल पूर्णाजीच्या मनामध्ये राग निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
इकडे प्रियाचा जिकडे जळफळाट चालू असतो, सायली मात्र हवेत तरळत असते. घराच्या चाव्या आपल्या हातात धरून सारखं सारखं त्या चाव्यांकडे निरखून पाहत असते आणि पूर्णाजीचं वाक्य तिच्या कानात पडत असतं की मला या घरची आदर्श नातसून जशी हवी होती ना, तशीच्या तशी तू आहेस आणि त्यामुळे मनापासून मी तुझा स्वीकार करते. सायलीला हे किती वेळा आठवू असं झालेलं असतं आणि आता सारखं ते आठवून स्वतःच्याच मनावरती ती आता छानपैकी फुंकर घालत असते. तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो. अर्जुन आल्यावरती तो सायलीला काही बोलणार, सायली त्यावरती सायली म्हणते प्लीज सर, तुम्ही आता अजिबात असं म्हणू नका की पूर्णाजीने हा तुला दिलेला मान खोटा आहे किंवा तू खरं कुठे सून आहेस, आपलं नातं खरं कुठे आहे, आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे सगळं प्लीज बोलू नका. हा क्षण मला एन्जॉय करू द्या. यावरती अर्जुन म्हणतो मी का बोलेन हे सगळं? ऍक्च्युली मी हे बोलायलाच नाही आलेलो आहे. मी तर हे तुम्हाला सांगायला आलोय की मला सुद्धा पूर्णाजीने तुम्हाला नात सुनेचा दिलेला मान पाहून खूप खूप आनंद झालेला आहे. आज माझं सुद्धा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालंय. यावरती सायली म्हणते खरं सांगू का, तर मी अगदी ना स्वप्नामध्येच तरळत आहे. आत्तापर्यंत मी एक अनाथ मुलगी होते. आत्तापर्यंत पूर्णाजी ह्या तुमच्या आजी होत्या. पण आज मला खरं तर कुटुंब मिळाल्यासारखं झालेलं आहे. मला एक कुटुंब मिळालंय आणि या कुटुंबामुळे मला आता पूर्णाजीचा आशीर्वाद मिळालाय. मला न हे चाव्या बिव्या या याचं काहीही स्वारस्य नाहीये. मला चाव्या नसत्या दिल्या ना तरी तिजोरीच्या चालल्या असत्या, पण पूर्णाजीने मायेने डोक्यावरती जो हात ठेवला ना तो माझ्यासाठी फार महत्वाचा होता असं म्हणत सायली सांगते खरंच म्हणजे मी आज जग जिंकल्याचा मला खूप आनंद होत आहे आणि त्यामुळे मी खूप खूप खुश आहे आणि याच खुशीत सर मला राहू दे असं म्हणत सायली आता दोन हात पसरते, मोकळा श्वास घेते आणि या सगळ्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत अर्जुन विचार करतो की यांचा हा आनंद मलाच द्विगुणित करायला पाहिजे. मग अर्जुन आता आपल्या दाराची कडी घालतो. कडी घातल्यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो. सायली मात्र एक टक हातामध्ये तो किल्ल्यांचा जोडका घेते आणि तोच पाहत असते. तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो म्युझिक नाहीये पण आपण डान्स करूया का असं म्हणत सायलीला तो ऍक्शन करतो. सायली म्हणते सर पण म्युझिक नाहीये, डान्स कसं करणार? अर्जुन म्हणतो दाखवतो ना कसं डान्स करायचं असं म्हणत आता मात्र इमॅजिन करा म्युझिक आणि तो मोबाईल मध्ये छानपैकी म्युझिक लावतो. दोघ जण अप्रतिम डान्स करतात. आपला आनंद व्यक्त करण्याची अर्जुनची ही पद्धत सायलीला खूप आवडते. एन्जॉय करत दोघ जण एकमेकांसोबत डान्स करत असतात. एकमेकांच्या आठवणीमध्ये एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेले असतात आणि आता अर्जुन आणि सायली खऱ्या नात्याने एकत्र आलेले असतात. तोपर्यंत आता मात्र कल्पना घरामध्ये खूप मोठा फटवा काढते. घरामध्ये असलेले सगळे नोकर, बागकाम करणारे, साफसफाई करणारे या सगळ्यांना ती आता घरी बोलवते. घरी बोलवल्यावरती मग मात्र ती सायलीला सुद्धा बोलवते आणि त्यानंतर मग मात्र इकडे कल्पना म्हणते विमल ती आता हिशोबाची वही आण बरं, सगळा हिशोब करायला पाहिजे असं म्हणत ती आता सायलीला पुढे बोलवते. सायलीला पुढे बोलवल्यावरती आता मात्र तिच्या हातामध्ये ती डायरी देत कल्पना सांगते हे बघा आजपासून ना तुमचा सगळा जो काही कारभार आहे ना तो मी नाही सांभाळणार. आजपासून या घराची सगळी जबाबदारी आपल्या छोट्या मालकीणबाई यांच्यावरती आहे. म्हणजे आजपासून जे काही असेल अपडेट असतील, तुमचं पगार असेल घ्यायचा किंवा जे काही असेल ते यांच्याकडून करायचं, कारण या घराची सगळी जबाबदारी यांच्यावरती पूर्णाजीने सोपवलेली आहे असं म्हणत कल्पना खूप मोठ्या आनंदाने सायलीकडे सगळं सुपूर्द करते. पण सायली मात्र या सगळ्यामध्ये ऑकवर्ड होते. म्हणजे ह्या घराच्या या सगळ्या चाव्या, या घराची ही जबाबदारी ही खरं तर मी घेण्याची माझी लायकी नाहीये, कारण हे सगळं अर्जुन सरांच्या खऱ्या बायकोचं आहे. अर्जुन सरांनी ज्या मुलीचा बायको म्हणून स्वीकार केलाय तिची आहे आणि मग ही जबाबदारी मी कशी घेणार, मी का घेऊ असा विचार करत सायलीला गिल्ट मात्र आता गप्प बसू देत नसतं. ती हातामध्ये कल्पनाने दिलेली वही तर घेते, सगळ्यांचे हिशोब सुद्धा करते,
पण हे सगळं करत असताना तिच्या एक गोष्ट लक्षात येते की ही जबाबदारी आणि हे सगळं आपण जे घेतलंय ते आपलं नाहीच आहे. हे सगळं आपलं नसताना याच्यावरती हक्क गाजवणं हा वेडेपणा आहे. आणि मग मात्र ती अर्जुनच्या येण्याची वाट पाहत बसते. आपल्या रूम मध्ये येते. अर्जुनच्या रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते, सर मला हे असं फसवाफसवी करणं अजिबात आवडत नाहीये. म्हणजे मी या घरची खरी नातसून नसताना हा सगळा मान पान घेणं हे मला पटत नाहीये. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता मी जाऊन पूर्णाजीच्या स्वाधीन चाव्या करते आणि या घराची जबाबदारी माझ्यावरती नका सोपवू असं सांगते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली अहो असं काय करताय? कोणती खरी सून हे सगळं असं करेल सांगा बरं. म्हणजे काल तर तुम्ही खूप खुश होऊन त्या चाव्या घेतल्यात आणि आज परत दिल्यात ना, तर पूर्णाजीला संशय येईल. तिला संशय येईल की नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी बिनसलंय आणि मग मात्र गोंधळ होईल. सायली म्हणते, सर पण पूर्णाईला असं फसवणं हे सुद्धा माझ्या तत्वामध्ये बसत नाही. सायलीला फसवणं हे आवडतच नसतं. आता या सगळ्यामध्ये सायली अर्जुनचं म्हणणं नाकारत पूर्णाजीला सगळं सत्य सांगत तिला चाव्या परत देणार का आणि मालिकेमध्ये आलेलं पॉझिटिव्ह वळण एका निगेटिव्ह वळणावरती जाणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.